द बहुजन आवाज। जय भीम, नमो बुद्धाय। मी सदानंद खिल्लारे, आपण पाहतात द बहुजन आवाज। व्यक्तिविशेष या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही आपणाला व्यक्तिविशेष पाहुण्यांशी भेट करत असतो आणि आजच्या भागामध्ये आपल्याशी जुळत आहे साहित्य क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिविशेष सागर जाधव। साधारणतः संपूर्ण विदर्भात त्यांचा परिचय आहे, ओळख आहे आणि त्यांना साहित्य क्षेत्रात एक चांगलं नामांकित नाव मिळालेलं आहे आणि प्रत्यक्ष आपल्यासोबत येथे भेटीसाठी उपलब्ध झालेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया साहित्य क्षेत्रातील त्यांच्या घडामोडीविषयी, त्यांची भूमिका आणि साहित्य क्षेत्रातील त्यांचं योगदान फार मोठं आहे। वामनदादा कर्डकविषयी त्यांनी बरंचसं साहित्य लिहिलेलं आहे, त्याविषयी सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। धन्यवाद सर्वांना। जय भीम। सर्वात आधी आपल्या या चॅनलमध्ये येण्याचा जो काही ही प्रसंग आहे, हे आमचे बंधू प्राध्यापक डॉक्टर खुशाल ढवळे सर यांच्यामुळे येतो आहे। आज अनायसे मी इथे प्राध्यापक सिद्धार्थ गायकवाड सरांच्या प्रकृतीला बघण्यासाठी त्यांना भेटायला आलो असता डॉक्टर ढवळे सरांनी ही गोष्ट घडवून आणली आणि मी सुरुवातीलाच आपल्या बहुजन आवाजचा मी आभार मानतो आधीच। तर सर, ज्याप्रमाणे आम्ही परिचयामध्ये सांगितलं की आपण साहित्य क्षेत्रामध्ये एक नाव आहात, नामांकित चेहरा आहात। साधारणतः विदर्भामधले सर्व साहित्य क्षेत्रातील मंडळी आपल्याला जाणते आहे आणि प्रेक्षकसुद्धा जाणते आहेत। वामनदादा कर्डकाविषयीची आपली आपुलकीसुद्धा जाणते आहे आणि वामनदादा कर्डकांच्या साहित्याविषयीचं आपण जे जगाला एक नवीन चेहरा दाखवून दिला आणि वामनदादा कर्डकांचं साहित्य जनसामान्यापर्यंत आणलं, सुरुवातीपासून याविषयीचं कसा काय आपली भूमिका ठरली याविषयी सांगा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालय औरंगाबादचा मी माजी विद्यार्थी आहे। सन 80-81ला मी वामनदादा कर्डकांना तिथे पहिल्यांदा ऐकलं। तशी आमच्या घरी पार्श्वभूमी होती। माझ्या वडिलांचं छोटं एक भजनी मंडळ होतं आणि त्यामध्ये सातत्यानं वामनदादांचीच गाणी प्रामुख्यानं असायची। परंतु या प्रवासामध्ये वामनदादाकडे वळण्यामध्ये सगळ्यात मोठा जो रोल आहे, नागसेनवनामध्ये त्यावेळेला मी मिलिंदचा जरी विद्यार्थी असलो तर परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉमर्स महाविद्यालय, तिथलं कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये तत्कालीन जे प्राचार्य होते मोहगावकर सर यांनी वामनदादांचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाला मी गेलो आणि दादांचं जे पहिलं गीत होतं या सगळ्या प्रवासाचं, ते बीज जे आहे ते तिथं आहे। ती ओळ सांगतो। वामनदादांनी गाणं गायलं, दिधले अभिमाईने तुम्ही दिधले अभिमाईने तुम्ही अमृत चाखले, अमृत चाखले, सांगा कोणी कोणी इथे ईमान राखले। हे जे गाणं आहे हे केवळ माझ्यासाठी हे गाणं नव्हतं, तर तो एक प्रश्न होता वामनदादांचा की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमुळे आपल्याला सगळं हे सुख समाधान सगळं लाभलेलं आहे, परंतु या चळवळीमध्ये आम्ही खरंच बाबासाहेबांच्या चळवळीसाठी इमान राखतो आहोत की नाही। तिथून ती सुरुवात झाली खऱ्या अर्थानं। आणि मग त्या गाणं ऐकल्यानंतर मला खरं म्हणजे मी ते सगळं लिहिलं आहे चरित्र काव्यामध्ये, माझ्या खंडांमध्ये, की मला त्यावेळेला असं वाटलं होतं की जसं वामनदादांच्या सोबत आपण पण गाणं म्हणत जायचं, परंतु ते शक्य झालं नाही। आणि कदाचित ते जर त्या पद्धतीने गेलो असतो तर कदाचित मला आज हे वामनदादांचं एक एक गाणं जमा करून वामनदादाचं समग्र साहित्य प्रकाशित करण्याची संधी मिळाली नसती। निश्चितच आपण सांगितलं की आपला प्रवास अशा प्रकारचा सुरू झाला। मिलिंद कॉलेज येथून आपण सुरू केला। तर पहिली कविता आपण कधी रचली किंवा पहिली कविता आपण कधी रचना केली त्याबद्दल सांगा। माझे वैयक्तिक मिलिंद महाविद्यालयामध्येच 81-82ला ती लिहिली होती आणि ती त्यावेळेला मिलिंद महाविद्यालयाचं ते मासिक निघायचं, त्या अंक निघायचा, त्या वार्षिक अंक, त्यामध्ये ती प्रकाशित झाली।
आणि आपण लिहिलेले तोडके मोडके त्यावेळेचे शब्द, सुरुवातीला प्राथमिक अवस्था असते ती, त्यावेळेला ते मने पायरीनं अशी काहीतरी कविता होती, तर ती त्या अंकात आली. तर त्यावेळेला खूप त्यावेळेला आनंद झाला होता. परंतु आपल्याला वामनदादासारखं लिहिता आलं पाहिजे. आपल्याला आपल्यासाठी नाही तर वामनदादानं जसं समाजासाठी लिहिलं तसं आपल्याला लिहिता आलं पाहिजे. अशा ध्यासातून मग पुढचा हा प्रवास आहे माझा. आम्ही पाहतो आहे की आपण यवतमाळसारख्या ठिकाणी राहता आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये सुद्धा आपण अग्रेसर असता आणि त्याबरोबरच आपण सामाजिक जीवनामध्ये असो किंवा मग धम्माच्या चळवळीमध्ये सुद्धा अग्रेसर आहात आणि या लिखाणाच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून आपली चळवळ राबवण्याचा प्रयत्न करता. तर वामनदादाचं एवढं मोठं साहित्य, आपण समग्र साहित्य लिहिण्याचा प्रयत्न केला, लिहिलं, जगासमोर आणलं, जनसामान्यासमोर आणलं, तर नेमकी ही उर्मी किंवा ऊर्जा कुठून मिळाली, काय सांगाल? मला असं वाटायचं की आपण व्याख्यानाला जातो, कुठल्या कार्यक्रमाला जातो आणि मग बातमी छापून येते आपली कार्यक्रमाची आणि आपण ती फाईलला लावतो. वामनदादानं आपलं संपूर्ण आयुष्य, म्हणजे जवळपास 6 दशकं, 1943ला त्यांनी पहिलं गाणं लिहायला सुरुवात केली आणि जवळपास 2004पर्यंत संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं. आणि त्या माणसाच्या घरी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा दादाचं म्हणजे परिनिर्वाण झाल्यानंतर गेलो, तिथे काहीच नाही, कागद नाही, काय नाही. मला स्वतःलाच माझी अशी कीव आली की आपण आपलं स्वतःचं डॉक्युमेंटेशन करतो आहोत. ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना नेमकं काय म्हणायचं आहे, म्हणजे जे बाबासाहेब आंबेडकर बर्ट्रांड रसेलला काय म्हणायचं आहे त्याला खोडून काढतायत, जे बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिशांचं जे अर्थशास्त्रातलं दैवत आहे जॉन मेनियार्ड केन्सला खोडून काढतात बाबासाहेब वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी, अशा बाबासाहेब आंबेडकरांना नेमकं काय म्हणायचं आहे तो सोपा विचार गावखेड्यातल्या निरक्षर माणसापर्यंत पोहोचवायचा आहे. तर यासाठी लागणारी वामनदादाची प्रतिभा केवढी महान असेल हा पण एक विचार डोक्यात आला आणि आपण आपलं साहित्य प्रकाशित करण्याचं थांबवायचं. माझी 10 ते 12 पुस्तकं होतील, मी त्याच्याकडे माझं लक्ष नाही आहे. आज पहिल्यांदा मी 2008ला आमचे डॉक्टर ढवळे सरसुद्धा त्या कार्यक्रमाला होते, लोकशाहीर आणि आपल्या विठ्ठल साहेबांच्या हस्ते प्रकाशित केलं ते. तर त्यावेळेला अहमदनगरला माधवराव गायकवाड आहेत. खरं म्हणजे या मुलाखतीमध्ये मला त्यांना आदरांजली अर्पण केली पाहिजे. वामनदादांची 2500 गाणी स्वतःच्या अक्षरानं लिहून काढून, वामनदादांच्या सहीने त्या तपासून, प्रत्येक पान तपासून त्याच्यावरती वामनदादांची सही घेऊन जेव्हा ते 2008ला चरित्रकाव्य आलं तर ते चरित्रकाव्याचं काम बघून, महाकवी वामनदादा कर्डकाचं काम बघून 2500 गाणी माधवराव गायकवाडांनी ती माझ्याकडे सुपूर्द केली. आणि त्या माणसाने जे काम म्हणजे केलं, म्हणजे मी प्रकाशित आहे तर याच्यात करत आहोत, तर याच्यात आमचं काही मोठेपण नाही आहे. माझी सहचारिणी प्रकाशिका आहे आलोक संबंधी प्रकाशनाची, आम्ही प्रकाशित करत आहोत याचात आमचं काही रोल नाही आहे मोठा. त्यांनी जर जतन करून ठेवलं नसतं साहित्य तर सागर जाधवनं काय प्रकाशित केलं असतं, हा मूळ मुद्दा आहे. आणि जे काम आपण करत आहोत, महाकवी वामनदादा कर्डक बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला सर्वात मोठा प्रामाणिक, बाबासाहेबांच्या चळवळीशी एकनिष्ठ राहिलेला माणूस, त्या माणसाचं काम करताना आपणही तेवढ्याच प्रामाणिकपणे केलं पाहिजे. म्हणून ते 2500 गाणे जेव्हा आले आपल्याकडे तेव्हा आम्हाला असं वाटलं, त्याचा अभ्यास केला घरी आल्यानंतर. त्या 2500 गाण्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकर ते बाबासाहेबांच्या जन्मापासून तर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या संदर्भात मधल्या ज्या सगळ्या बाबासाहेबांच्या कालखंडातल्या कविता आहेत त्याचं वर्गीकरण केलं आणि पहिल्या खंडामध्ये घेतलं. बाबासाहेबाचं महापरिनिर्वाण झालं त्यानंतरची जी कविता आहे ती दुसऱ्या खंडात घेतली. वामनदादानं जे बुद्ध आणि धम्माच्या संघाच्या संदर्भात लिहिलं ते 3ऱ्या खंडात घेतलं. एकूण राष्ट्राच्या संदर्भामध्ये वामनदादाची गाणी, खरं म्हणजे भारतावरती चीन आणि पाकिस्तानचं आक्रमण जेव्हा झालं त्या कालखंडामध्ये दादासाहेब रुपवते, बाबासाहेब आंबेडकरांचे फार जवळचे सहकारी कार्यकर्ते, यांच्या प्रेरणेनं राष्ट्रामध्ये, तिकडे युद्ध चाललं आहे, राष्ट्रामध्ये तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठीची गाणी लिहिली पाहिजेत असं त्यांना सांगितलं ना. वामनदादांनी ती गाणी लिहिली. 4थ्या खंडामध्ये महाकवी वामनदादा कर्डक समग्र वाङ्मय खंड 4मध्ये ते सगळं आलेलं आहे.
आता डॉक्टर ढवळे सरांनी जो 5वा खंड आपल्याला दाखवला, 5वा, 6वा आणि 7वा हे जे खंड आहेत हे हिंदीमधले आहेत. खरं म्हणजे वामनदादा कर्डकांनी मराठीमध्ये लिहिलं, पहिलं गाणं हिंदीमध्ये लिहिलं, परंतु प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये काम करत असताना गावखेड्यामधला माणूस हा मराठी भाषिक आहे. परंतु आपलं गाणं बाबासाहेबांचा विचार इतर राज्यांमध्ये गेला पाहिजे, देश पातळीवर गेला पाहिजे, तर तो भाषेचा प्रश्न येतो. म्हणून वामनदादांनी हिंदी भाषेमध्ये सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न केला आणि वामनदादांनी जवळपास आम्हाला 450 गाणी, जवळपास आता 400 झाली आहेत, 400 गीतं सापडली आहेत. त्या 400 गीतांचा पण अभ्यास केला, वर्गीकरण केलं. जो खंड ढवळे सरांनी दाखवला 5वा, त्याच्यामध्ये धम्म, बुद्ध आणि धम्माच्या संदर्भातल्या हिंदी कविता आहेत. आता खंड 6 आणि 7वा आमचं घरी काम चाललं आहे. त्याच्यामुळे किती खंड निघेल? 16 खंड होतील असा हा प्रोजेक्ट आहे. परंतु माधवराव गायकवाड साहेबांनी जेव्हा साहित्यात दिलं त्यावेळेला फक्त 6 ते 7 खंड होतील असा विषय होता. परंतु जसजसं मी आता ज्या खंडांचा उल्लेख केला, प्रकाशित झाले खंड, अगदी वामनदादांच्या प्रमुख शिष्य मग शाहीर प्रतापसिंग बोदळे साहेब असतील, शाहीर D.R. इंगळे असतील, वाका दाभाडे असतील किंवा कमालनगर बिदर कर्नाटककडे शाहीर निवृत्ती तायडे, ही जी काही मंडळी आहेत या सगळ्यांनी सुद्धा त्यांच्याकडे असणारं साहित्य आपल्याला दिलेलं आहे. आणि ते आता ॲडिशनचं काम, आता एकूण 16 खंडाचा प्रोजेक्ट आहे. आणि हे खंड छोटे छोटे नाही आहेत, जवळपास प्रत्येक खंड हा 350, 400, 500 पर्यंतचे ते पुस्तकं होणार आहेत. आपण सांगितलं की एकूण 16 खंड होणार आहे आणि एकूणच वामनदादा यांचं समग्र साहित्य आपण प्रकाशित करत आहात. महाराष्ट्रातील किंवा एकूणच भारतातील हे जे जनता आहे वामनदादांना कवी, महाकवी म्हणून ओळखतात. त्यासोबतच वामनदादाचं आणखी इतर काही लिखाण आपल्याला आढळलं का? वैचारिक लिखाण वगैरे आढळलं का? आणि त्याचंसुद्धा यामध्ये समाविष्टीकरण होणार का, याविषयी सांगा. बिलकुल. वामनदादांनी असं वैचारिक लेखन फार केलेलं नाही. त्यांचं स्वकथन आहे, त्यांची बायोग्राफी आहे, ते आहे. जसं पहिल्यांदा त्यांना, वामनदादा कर्डकांना पहिल्यांदा वर्धेला अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद बहाल झालं. तिथलं अध्यक्ष भाषण असेल, अस्मितादर्शचं उस्मानाबादकडे साहित्य संमेलनाचं उद्घाटन असेल, त्याचं उद्घाटकीय भाषण असेल, वगनाट्य आहेत, असं वैचारिक त्या याच्यामधनं देखील आहे. गीतांच्या शिवाय हे देखील साहित्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं पत्रांचा जो खंड आहे त्यांचा पत्रव्यवहार, या पत्रव्यवहारामधून वामनदादांचं एकूणच जीवन आणि त्यांचं बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीकडं, तेवढंच नाही तर जे शिष्य आहेत त्यांचे स्वतःचे शिष्य असतील, आपला अवतीभोवतीचा समाज आहे, याचं सगळं प्रकटीकरण त्यामधनं होणार आहे. आता हे पत्राचा आपण उल्लेख केलेला आहे, तर याचा जर तपशील आपण जाणून घेतला तर ही पत्रव्यवहार कोणासोबत केलेली आहे, कसा काय व्यवहार आहे, याविषयी काय सांगाल? पत्राच्या संदर्भामध्ये तर त्यांचे जे प्रमुख शिष्य म्हणजे अगदी सुरुवातीपासून लक्ष्मणदादा केदार असतील, जे सगळ्यात मोठे त्यांचे आवडते गायक होते श्रावणदादा यशवंते, ही सगळी जी मंडळी आहेत, मग शाहीर आपल्या प्रतापसिंग बोदळे दादा, म्हणजे एकूण 72 पत्र त्यांची मिळालेली आहेत. वामनदादाचा आणि शाहीर प्रतापसिंग बोदळे दादांचा पत्रव्यवहार, ती 72 पत्र त्यांनी आपल्याला आणून दिलेली आहेत. मग असेच शाहीर हरिश्चंद्र पोफळे आहेत, आमचे यवतमाळचे इतिहासाचे मोठे जाणकार आमचे गोपीचंद कांबळे साहेब आहेत, अशा महाराष्ट्रातल्या माधवराव गायकवाड साहेब आहेत, रविचंद्र हडसनकर, ज्यांनी वामनदादांचं जीवनाचं गाणं वामनदादाला 8-9 महिने आपल्या घरी बसवून ते लिहून घेतलं, त्यांचे पण पत्र त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आपण सांगितले की वामनदादाचं एकूणच साहित्य आपण संग्रहित केलं आणि त्याचे एकूण 16 खंड होतील अशा प्रकारचं साहित्य आपण गोळा केलं आणि त्यामध्ये पत्रव्यवहारसुद्धा आहे आणि काही वैचारिक लेखनसुद्धा आहे. तर सध्या आपल्या जीवनामध्ये काय घडामोडी चालू आहे, सामाजिक असो किंवा मग धम्माच्या चळवळीमध्ये काय चालू आहे आपलं, काय सांगाल? म्हणजे माझ्या जीवनात तुमच्या आपण सध्या माझा टार्गेट एकच आहे, वामनदादा कर्डकांचं साहित्य प्रकाशित करण्याचं. आणि ते यासाठी, आणि हा जो काही प्रोजेक्ट आम्ही हाती घेतला आहे ना, तर आंबेडकरवादी चळवळीचा महाकवी कोण, असंख्य आपल्या चळवळीमध्ये लोक आहेत, परंतु या चळवळीचा महाकवी कोण हे याचं प्रकटीकरण करण्यासाठी, खरं म्हणजे जगामध्ये अशी एकही घटना कुठे घडली नसेल की एखाद्या कवीनं गाणं लिहिलं आहे आणि त्याच्या गीतलेखनाला 50 वर्ष झाले म्हणून लोक संमेलन भरवत आहेत आणि त्याचा सोहळा साजरा करत आहेत, असं कुणाच्याही वाट्याला आलं नाही.
महाकवी वामनदादा कर्डकांच्या वाट्याला आलं. त्यांनी पहिलं गाणं लिहिलं 3 मे 1943ला आणि बुलढाण्यामधल्या बुलढाण्याचे लोक, मी पण बुद्ध ठाण्याचा आहे, खरं म्हणजे बुलढाणा हा शब्द आहे ना, यामा काळे, इतिहासकार यामा काळे त्यांनी म्हटलं आहे की याचं जे काही हे बुलढाणा जे झालं आहे हे बुद्ध ठाण्यावरनं ते आलं आहे. तर बुद्ध ठाण्याचे लोक महाकवी वामनदादावर खूप प्रेम करायचे. तर त्यांच्या गीताला 50 वर्ष झाले पहिल्या. तर 3 मे 1993ला त्यांनी साहित्य संमेलन भरवलं आणि स्मरणिका काढली आणि त्या स्मरणिकेमध्ये 1993ला पहिल्यांदा वामनदादाला महाकवीची नोंद करण्यात आली त्या संपादकीयमध्ये. आणि दुसऱ्यांदा 2000मध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लारपूर आहे, बल्लारपूरला चळवळीचा फार मोठा कार्यकर्ता आहे पवन भगत, त्यांनी अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन भरून केवळ त्या उपाधी देण्यासाठी वामनदादाला महाकवी ती उपाधी त्या ठिकाणी दिली आहे. परंतु ह्या उपाधी दिल्या, परंतु लिटरेचर कुठं आहे? तर त्याची सिद्धता करण्यासाठी हा प्रवास आहे. आणि हे करत असताना आम्ही आमचा 20वा हिस्सा लोकवर्गणीचा 1ही रुपया आम्ही कोणाकडून घेत नाही. त्यातनं हा प्रोजेक्ट चाललेला आहे. आपण एकूणच सांगितलेलं आहे की वामनदादा कर्डक यांच्या जीवनाविषयीचा उलगडा आपण केला. साहित्य क्षेत्रामधील मोठे महाकवी वामनदादा कर्डक यांच्याविषयी आपण संपूर्ण जीवनाचा पूर्ण इतिहास आपण जाणून घेतला आणि ते समग्र साहित्याच्या स्वरूपाने जगासमोर आणला. आता जगासमोर हा पूर्ण साहित्याचा साठा आपण आणलेला आहे, साहित्याचा वसा जगाला दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये काही कवी असतील किंवा काही साहित्यकार असतील किंवा असलेल्या काळामध्ये काही साहित्यकार असले, आंबेडकरी चळवळीमधले किंवा आंबेडकरी साहित्यामधले, पूर्वीचे जे दलित साहित्य आपण म्हणत होतो, आता आंबेडकरी साहित्यामधले जे साहित्य क्षेत्रात काम करणारे असतील, साहित्यिक असतील, कवी असतील, यांना आपण काय सांगणार आहे? अलीकडच्या नव्या पिढीनं लिहित असताना ज्या गांभीर्यानं वामनदादानं लिहिलं त्या गांभीर्यानं लिहिणं गरजेचं आहे. आणि चळवळीवर लिहित असताना चळवळीचं अध्ययन केलं पाहिजे. म्हणजे वामनदादाची पिढी समजा टोटल म्हणजे कमी अधिक निरक्षर असल्यासारखी होती. म्हणजे वामनदादाला निरक्षर म्हणणंसुद्धा मोठा अपराध आहे. म्हणजे या 5व्या खंडामध्ये वामनदादावरती 21 लोकांच्या PhD-वाल्यांची लिस्ट दिलेली आहे. वामनदादावरती 21 विद्यार्थी PhD-साठी. वामनदादा शाळेत एक दिवसही नाही गेले. 8 दिवसात 12 खडी केली आणि त्या 12 खडीवरती 21 लोकांची नोंद तिथे आहे. आणि हा प्रोजेक्ट करत असताना आपण महाराष्ट्रातल्या 4 विद्यापीठांमध्ये अध्यासनासाठी प्रयत्न झाले आहेत. पहिलं अध्यासन नाशिकला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये झालं आहे 2012मध्ये. 2018मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये वामनदादाच्या अध्यासनाचं उद्घाटन करायची संधी मला मिळाली. महाकवी वामनदादा कर्डक यांच्या नावाचा संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील कवींना किंवा साहित्यकारांना हा पुरस्कार द्यावा, याविषयीची सुद्धा आपण कल्पना किंवा सूचना महाराष्ट्र शासनाला केली, त्याविषयी काय सांगाल? खरं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचं जे मंत्री आहेत माननीय संजय शिरसाट साहेब यांचं महाराष्ट्रातल्या सगळ्या वामनदादा कर्डकप्रेमी जनतेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो. ते यासाठी की त्यांनी वामनदादाच्या मूळ गावामध्ये, खरं म्हणजे मी जेव्हा चरित्रकाव्य लिहिलं तेव्हा वामनदादाच्या जन्माच्या जागेवरती उकिरडा होता. तिथे साधी भिंत पण नव्हती, उकिरडा होता. अशा ठिकाणी आज महाकवी वामनदादा कर्डकांच्या स्वतःच्या कर्तृत्वामुळे शासनाला हे वाटावं की तिथे स्मारक व्हावं, यासाठी महाराष्ट्र राज्य शासनानं 14 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे या सामाजिक विभागाचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि त्याच पद्धतीनं महाकवी वामनदादा कर्डकांचं मोठेपण अधोरेखित व्हावं यासाठी वामनदादाच्या नावाचा म्हणजे कलावंतांच्यासाठी, कलेच्या क्षेत्रासाठी 51,000 रुपयाचा पुरस्कार देखील शासनानं जाहीर केला आहे. परंतु या पुरस्काराचं जे नाव आहे ते लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार आणि देशवंडीच्या स्मारकाचं जे नाव आहे लोककवी वामनदादा कर्डक स्मारक देशवंडी असं आहे. परंतु लोककवी ही उपाधी महाकवी वामनदादा कर्डकांच्या कार्यकर्तृत्वाला सामावून घेण्यासाठी तोकडी पडते. वामनदादाचं काम हे त्याहीपेक्षा मोठं आहे.
म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हणायचं अशा महाप्रज्ञावंताच्या तत्त्वज्ञानाला अगदी साध्या सोप्या भाषेत पकडण्याचं सामर्थ्य अशी महान प्रतिभा वामनदादांकडे होती. म्हणून आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आणि मी महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्याच्या वतीनं अशी सगळ्यांना विनंती केली आहे निवेदनं पाठवण्याची की या नावांमध्ये एकतर महाराष्ट्र राज्य शासनाचा जो पुरस्कार आहे लोककवी या शब्दाऐवजी महाकवी वामनदादा कर्डक पुरस्कार आणि स्मारकाच्या नावामध्ये सुद्धा महाकवी वामनदादा कर्डक पुरस्कार अशी शासनानं दुरुस्ती करावी अशी माझी एक वामनदादाचा छोटासा अभ्यासक म्हणून विनंती आहे. निश्चितच वामनदादाचं समग्र साहित्य पूर्ण प्रकाशित करून एकूणच साधारणतः 16 खंडामध्ये प्रकाशित करण्याचा यांचा मानस, संपूर्ण वामनदादा यांचं जीवनचरित्रसुद्धा प्रकाशित करण्याचा यांचा मानस आणि सोबतच महाराष्ट्र शासनाने जे वामनदादा यांच्या जन्मगावी स्मारक उभं केलं, 14 कोटी मंजूर केले आणि उभं करण्यासाठी पुढे वाटचाल करत आहे, त्या स्मारकाला लोककवी वामनदादा कर्डक न राहता महाकवी वामनदादा कर्डक असे नाव द्यावे आणि सोबतच महाराष्ट्रामधील जे साहित्य क्षेत्रात काम करणारे कवी असो किंवा साहित्यिक असो किंवा कलाकार असो यांना जो पुरस्कार महाराष्ट्र शासनाने देऊ केलेला आहे, जाहीर केलेला आहे, तो लोककवी वामनदादा कर्डक न राहता महाकवी वामनदादा कर्डक अशा नावाने द्यावा असं सुद्धा शासनाला यांनी सूचित केलेलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. जाधव सर यांच्याशी आपण बातचीत केली आणि एकूणच त्यांच्या जीवनातील आणि वामनदादा कर्डक यांच्या साहित्यावर त्यांनी प्रकाशित केलेले साहित्य संपदा याविषयी सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं. आपल्याला हा भाग कसा वाटला निश्चितच आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी सदानंद खिल्लारे, द बहुजन आवाज, दारवा.